पाकिस्तानमध्ये इम्रान खानला जेलमधून सोडण्याची मागणी आहे। ट्विटरवर इम्रान खानच्या सुटकेसाठी समर्थकांची मोहीम। इम्रान खानच्या समर्थनार्थ 3 लाख लोकांकडून पोस्ट। पाकिस्तान आर्मीचा प्रमुख असीम मुनीरच्या राजीनाम्याची मागणी। ट्विटरवर मुनीरच्या राजीनाम्यासाठी मोहीम सुरू आहे। मुनीरच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्यांमध्ये इम्रान खानचे समर्थक आहेत। पाकिस्तानी लष्कराशी झालेल्या संघर्षानंतर इम्रान खानला जेलमध्ये जावं लागलेलं होतं। एनआयए येत्या 2 दिवसांमध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाकडे अहवाल सादर करणार आहे। लष्करी तोयबानं आता आयएसआयएस आणि पाकिस्तानी लष्कराच्या मार्गदर्शनाखाली या हल्ल्याचा कट रचलेला होता। एनआयएच्या अहवालानंतर केंद्रीय गृहमंत्रालय मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे। पाकिस्तानी लष्कराचा केंट परिसर हा दहशतवादी हाफिज सईदचा नवा अड्डा आहे। हाफिज सईदला 4 महिन्यांपूर्वी कॅन्ट परिसरात हलवलंय आणि हाफिज सईद 3 बुलेट प्रूफ वाहनांमधून प्रवास करतोय। या हल्ल्यापूर्वीच आयएसआयएस आणि पाकिस्तानी लष्करानं त्याची सुरक्षा वाढवली आहे। भारत आणि पाकिस्तान सीमावर्ती भागामध्ये 144 कलम लागू आहे। संध्याकाळी 7 ते सकाळी 7 या काळामध्ये घरामधून येण्यास बंदी असेल। रात्री पोलीस, बीएसएफ आणि आर्मीकडून गस्त। जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी झाला। राष्ट्रीय महामार्गांना लक्ष्य करून दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता। विश्वसनीय गुप्तचर यंत्रणेची माहिती आणि हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे। आज एनआयएकडून जिओ इन्फॉर्मेशन सिस्टीमच्या मदतीनं संपूर्ण बैसरन खोऱ्याची व्हिडिओग्राफी, बैसरन खोऱ्यामधील भूदृश्य, पायाभूत सुविधा, त्याचबरोबर लोकसंख्या याचे नकाशे तयार करण्यासाठी या जीआयचा वापर करण्यात आला आहे आणि यामुळे दहशतवादाबद्दल अनेक महत्त्वाचे संकेत मिळण्याची अपेक्षा आहे। पाकिस्तान भारताला नोटीस जारी करणाऱ्या सिंधू पाणी करार स्थगित करण्यावरून नोटीस देणाऱ्या पाकिस्तानकडून औपचारिक नोटीस पाठवली जाईल। काश्मीरच्या सीमावर्ती भागामध्ये मुसळधार पाऊस, घुसखोरीची शक्यता वाढली आहे। परिस्थिती लक्षात घेता भारतीय सैन्यानं नियंत्रण रेषेवर गस्त आणि दक्षता वाढवली।